मध्ये प्रताप सरनाईक यांना 3 प्रश्नच विचारले. काय नेमके प्रश्न आहेत आणि काय काय सांगाल? बघा, आज जनतेचा आभार व्यक्त करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की मीरामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढा मोठं बहुमत दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही आमचे जे संकल्प घेतले ते एक एक करून पूर्ण करू आणि सर्व कार्यकर्ते सुद्धा आभार करण्यासाठी फोन आज बैठक घेतली होती. प्रताप सरनाईक साहेब काल आले होते महापालिकामध्ये. आता त्यांनी चिंतन करायला पाहिजे आणि त्यांचं काम होतं की जी जनाधार भारतीय जनता पक्षाला भेटलं त्यांचं सत्कार केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुम्हाला जनतेने कौल दिलंय, आम्ही तुमच्या सोबत आहोत या शहराचा विकासासाठी. पण तसं न करता परत आरोप प्रति आरोपला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्या गोष्टी केली. हे करणार मी त्यांना 3च काम सांगणार जे त्यांनी सांगितलेले. एक, ठाण्याला आजही ट्रॅफिक होतो तो रस्ता फाउंटन हॉटेल ते कासोड कधी आपण मोठा करणार, ते सुरू कधी करणार आणि संपणार कधी. आपण सांगितलं होतं दिवाळीमध्ये पॉट टॅक्सीचं काम सुरू करणार, आपण कधी सुरू करणार आणि कधी संपणार हे सांगा. तिसरा, आपण 2022ला एक 300 बेडचं हॉस्पिटलचं एकनाथ शिंदे साहेबांचं हस्ते भूमिपूजन केलं होतं आणि सांगितलं 3 वर्षात आम्ही हॉस्पिटल केलं. आज 4 वर्ष होत आले. तो हॉस्पिटल कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार? कारण की आपण सांगितलेले कामं कधी होत नाही, आपण सांगितलं की ते कामच सुरू होत नाही. म्हणून या 3 प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एवढं तरी केलं तरी हे जनता समाधानी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.